प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टींपुढे काहीही किंमत नसते. अहो, लहानपणापासून हे दुर्दैव पाठ सोडत नाही. आपल्या एखाद्या अवयवासारखं चिकटून बसलंय. कुठलीही एकच परिस्थिती फार काळ नाही राहत ग. अहो, पण आता माझी ताकद संपत चालली. आणखी दुःख नाही वाहू शकत मी माझ्या खांद्यावर. सगळं करून सरून वर दुःखाचं नाटक करायला मोकळी. श्यामल काय बोलतेस ग? अहो, तुमचं सगळं ऐकीन मी, पण हिचं नाही ऐकणार आता. तुम्हाला माहितीये का हिचं सगळं कारस्थान आहे. हिनंच बेपत्ता केलंय त्यांना. 40 गावला पाठवून दिलं. आणि काही श्रीला बरं करणार नाही हे आपल्या. आई प्लीज, माझ्यावरती असे तरी आरोप करू नका. किती हातापाय जोडलेस ना तरी आता मी तुझं ऐकणार नाही, कळलं? आता कुठे गेली म्हणजे सांगून तरी जायचं, याला काय अर्थ आहे? अरे ती इथे नाहीये हे फक्त तुलाच वाटतंय. ती इथेच आहे. नाही रे, ती जिथे कुठे आहे म्हणजे असेल तिथे ती व्यवस्थित असेल. तू नको काळजी करू. काय खेळ खेळते काही कळतच नाहीये. मी बघतो काय करायचं ते. मी आता इथून गेलेलंच बरं. अगं पण कुठे जाणार? मंदिरात जाईन कदाचित. हे बघ श्री, तू आता बरा होतोयस आणि एकदा का तू पूर्णपणे बरा झालास ना की तुझ्या लक्षात येईल मी सांगितलेल्यापैकी काहीही खोटं नव्हतं. तू खरंच मला लग्नाचं प्रॉमिस केलं होतं. श्री, श्रीसाठी आपल्या अस्तित्वाचा त्याग करण्यापर्यंत सगळं केलं तिनं. तो बरा होण्यासाठी ती प्रयत्न करत राहिली. आणि एकीकडे तुझं हे अजब अनाकलनीय कृत्य. पुरे कर तुझे खेळ, नाहीतर कोणाचाही विश्वास तुझ्या राहणार नाही. सांगून ठेवते तुला. सुधाकर इनामदार इथेच राहतात ना? हो. ते आण रे त्यांना. काय झालं तुम्हाला? अहो, मनमाड स्टेशनला होते. रात्री स्टेशन मास्तर आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यांना. जाताना बरे होता तो तुम्ही. असं काय झालं तुम्हाला? अरे देवा. अहो, आता पॅरालिसचा अटॅक काय सांगून येतो होय. बरं, जरा या कागदावर सह्या करा म्हणजे आम्ही आमचे मनमाडी जायला मोकळे. कसं? या. मी सह्या नाही करू शकत. अहो साहेब, अहो घाबरता कशाला? नॉर्मल प्रोसिजर आहे ती. हो पण हे माझे कोणी लागत नाही. मी कशी सही करणार? अरे देवा, चुकीच्या घरात आणलं की काय ना? नाही नाही नाही, तुम्ही बरोबर आलात. हेच घर आहे. मी करते सही. मी बायको यांची. नशीब माझं. घ्या सह्या करा. हा. ए बाबा चल रे. मनमाडला पोचलो. तिकडे पाणी प्यायला उतरलो. पुढे काय झालं कळलंच नाही. ठीक आहे ठीक आहे. अंजली कुठं आहे? तुम्ही आता अंजली म्हणालात. पद्मजा म्हणायचं होतं. पद्मजा कुठे असं म्हणायचं होतं त्यांना. हो ना? हा, मी पण तिलाच शोधतोय. तो बाहेर जायचं म्हणला तर तुम्ही घेऊन जाणार. तो डोकं दाबून दे म्हणला तर तुम्ही डोकं दाबून देणार. तो रडायला लागला तर त्याला तुम्ही सांभाळणार. हो. श्री उद्या बरा झाला आणि नेमकं त्यांनी तुम्हाला विचारलं अंजली कुठे आहे, तर उद्या श्री बरा झाला आणि त्यांनी तुम्हाला सोडून सगळ्यांना ओळखलं तर? मला सांग, डॉक्टर आहेस ना तू? हो. मग असं काहीतरी कर की ज्यामुळे श्री फक्त आम्हाला ओळखेल आणि हिचा काहीतरी बंदोबस्त कर. मला जादू पण येते. हो का? ऐक ना, मला सांग, माझा श्री कधी बरा होईल ग? आजच प्रयत्न करूया.